मॅम नाही सकाळी 5-5:30 उठायचं म्हणजे इट्स लाईक अ पनिशमेंट. खरं सांगू का, म्हणजे मी ना रात्री जागणाऱ्या लोकांपैकी आहे. सकाळी लवकर उठून बसायला ना मला असं वाटतं की ही तर झोपायची वेळ आहे, पण मग उठून आपली आपली रेग्युलर कामं आपण जेव्हा करतो तेव्हा मग आजूबाजूला ना निळा निळा प्रकाश पडतो. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय का? तुम्हाला सवय असेल मे बी लवकर उठायची, तर तुम्हाला समजेल हो की मॅम. यस हो मॅम. मॅम. आपण उठतो ना तेव्हा असा काळोख असतो एकदम अंधार भयंकर, आणि मग नंतर ना निळा निळा प्रकाश, आणि मग एकदम ना असं कुठेतरी कोपऱ्यामध्ये अरुणोदय होतं आणि मग सूर्योदय होतो, आणि किती छान दिसतं ना ते. मग ते बघण्यासाठी खरं उठायलाच पाहिजे. पण काय म्हणजे ज्या लोकांचं सिस्टीम उलटं असतं त्यांना रात्री जागून काम करणं खूप कम्फर्टेबल. मी त्या कॅटेगरीमध्ये येते की मला रात्री जागायला काही प्रॉब्लेम नाही, लवकर उठायचं म्हणलं की टेन्शनच येतं. पण सकाळचं सौंदर्य खूप वेगळं असतं निसर्गातलं, तर ते सध्या मी अनुभवते. आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, सकाळी खूप धावपळ करून आपण एकदम चला लवकर आटपलंय, अरे 7 वाजता सगळी कामं होतात माझी. कॅन यू इमॅजिन सकाळी 7 वाजता सगळी कामं होणं म्हणजे तर एरवी आम्ही 7:30 पावणे 8ला उठायचो. सकाळी 9ची शाळा होती तेव्हा आम्ही 7:30 पावणे 8ला उठायचो. आता आम्ही 7 वाजता सगळं तयार होऊन बसतो म्हणजे मग किती वेळ आहे, दिवसभर अख्खा दिवस असतो ना. मग दुपारी मात्र मग एनर्जी झिरो होते हळूहळू, आणि मग असं वाटतं की अरे थकलो आपण आता. आणि मग जेवण बिवण करून झोपलं, आणि असं पावसाळी वातावरणामध्ये झोप येते. ऊन असलं ना कडक ते काही झोप बीप येत नाही, असं वाटतं अख्खा दिवस आहे आपल्याकडे. असं सगळं चाललंय सध्या. माझं सगळं वेगळं चाललंय. तुमचं काय चाललंय सध्या तुमच्या आयुष्यामध्ये? हाऊ इज इट गोइंग? मॅम, बोला. हॅपी फ्रेंडशिप डे. अरे हा, करेक्ट, काल होतं नाही का फ्रेंडशिप डे? सॉरी मॅम, हॅपी लेट फ्रेंडशिप डे टू यू ऑल. हॅपी येस येस फ्रेंडशिप डे मॅम. हॅपी फ्रेंडशिप डे मॅम. येस, तुम्हा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मला जे विचारलं तर हे नाहीये. तुमच्या पण सकाळी 7ची शाळा मॅम, झाली आहे ना, संपेल ना ती? सकाळी मॅम, 7ची शाळा संपची. सकाळी 7ची शाळा आता बंद होणार आहे ना, 8-9 तारखेपर्यंतच आहे ना ती. I'm so happy. मॅम आमची सुरू झाली आता. तुमची सकाळी 7ची मॅम शाळा आमची असते. मॅम आमची 8th मॅम स्टँडर्ड पासूनच सकाळी आहे. उद्यापासून सुरू झाली. मॅम आमची रोज 12 वाजताही राहते. 12 वाजता मस्त वेळ आहे. दिवस निघून जातो शाळेमध्ये. सकाळची वेळ मिळते, संध्याकाळची वेळ मिळते. सकाळी 7 म्हणजे बापरे, चांगलं आहे मॅम ते. अख्खा मॅम दिवस आमची आम्ही मिळतो रोज तर. सकाळी 5 किंवा 8 वाजता उठतो. मी रात्री 3-4 वाजता वगैरे, मी जेव्हा शाळेत होते ना, रात्री 3-4 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचे, मग झोपायचे. मग सकाळी 8, 8:30, 9ला उठायचे. सत्ता आवरून होतं, आपल्याला काय करायचं असतं. परत पुढचा सगळा दिवस मोकळा मिळतो. असं शेड्यूल होतं तेव्हा. त्याच्यामुळे मला रात्री, आणि रात्री एकदम छान शांतता असते, कोणी येत नाही डिस्टर्ब करायला. सगळे लोक झोपलेले असतात, आपलं आपलं काम करत असतात, झोपलेले असतात थोपून भागून. अशा याच्यामध्ये त्यांना डोकं एकदम शार्प चालतं, मग सगळं लक्षात राहतं. माझं असं होतं, मला सकाळी लवकर उठलं, जसं मी म्हटलं ना, उठलं की असं वाटतं इथे झोपायची वेळ आहे, आणि मग परत झोप यायला लागायची. त्याच्यामुळे मग मी तो प्रयोग केला होता बरं का, मी 10वीत असताना, लवकर उठून अभ्यास करू. ते म्हणतात ना ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास खूप चांगला असतो, पण ते खरं आहे हा, ते खरं आहे. आणि कारण त्यावेळेला निसर्ग आणि आपलं मन, बुद्धी ही एका अलाइनमेंटमध्ये चाललेली असते. सो त्यावेळेला आपण जो अभ्यास करतो ना, तो खूप पक्का लक्षात राहतो असं म्हणतात. सो आमच्या बॅचमध्ये पण खूप लोक होते जे सकाळी लवकर उठून अभ्यास करायचे, पण मग त्यांना रात्री जागता नाही यायचं. ते लवकर 8, 8:30, 9लाच बत्ती गुल व्हायची त्यांची. पण माझं तसं नव्हतं, माझं उलटच होतं. त्याच्यामुळे मला मला ब्रह्ममुहूर्त काही झेपत नाही. पण मला फार कौतुक वाटतं त्या लोकांचं जे लवकर उठून बिठून काम करतात. तुम्ही करत असाल तर व्हेरी गुड. पण आता म्हणजे आता बऱ्याच गप्पा झाल्यात. फ्रेंडशिप डे, चला फ्रेंडशिप डेला काय केलं तुम्ही हे 1 मिनिटं मला सांगा, मग आपण जाऊ आपल्या अभ्यासाकडे. मॅम आम्ही फ्रेंडशिप मॅम फ्रेंडशिप बँड ओके, शाळेत सेलिब्रेट केलं. एवढंच केलं तुम्ही? अगदी एका वाक्यात उत्तर देताय मला. पार्टी पण केली मॅम. पार्टी केली, भेळ पार्टी? नाही, मग शाळेतच केली होती. अच्छा. आज मी ज्या शाळेत गेलो होते ना, तिकडे सगळी मुलं आली माझ्या हाताला
ताई फ्रेंडशिप बँड, हॅपी फ्रेंडशिप डे. मी म्हणलं हॅपी फ्रेंडशिप डे. आणि तुमची आणि माझी मैत्री हे सांगण्यासाठी हे नका बंधू, हे राहू दे, तुमच्या एखाद्या मित्राला लागेल तुम्हाला. तर म्हणाले नाही नाही तुम्ही बांधा. म्हटलं नाही, मला बांधून घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, मला तुमच्या फिलिंग्स रिस्पेक्ट आहे, तुम्ही माझा सगळा हात भरलात तरी चालेल, पण मी घरी गेल्यानंतर मग मी ते काढून टाकेन ना. मग तुमची आणि माझी फ्रेंडशिप एवढी वीक आहे का की ते लगेच काढून टाकायची किंवा ते खराब करून टाकायचं? असं नको म्हटलं, ती परमनंट पाहिजे. सो तुमची मैत्री माझ्या मनात. सो ते फ्रेंडशिप डे आणि त्याचं ते बँड आणि ते कापणं किंवा ते लटकतात ना, आपण इकडे तिकडे काम करताना ते ओले होतात, जी लोक स्वयंपाक करतात त्यांना ते असं कसं तरी वाटतं. म्हणलं आय डोंट वॉन्ट टू ब्रेक युअर बॉन्ड विथ मी. त्याच्यामुळे जो आहे तो छान आहे आणि तो तसंच आपण मनात टिकवून ठेवू, असं म्हणून मी त्यांना नाही म्हटलं. पण ठीक आहे, तुम्ही जे करताय ते आम्ही पण शाळेत केले. आम्ही तर काय करायचं माहितीये, मार्करने असं हातावर नावं लिहून यायचं. मग काय ते झालं की झालं, आंघोळ गेली की पुस्तक, सोपं असं ते होतं. बरं चला, आता मी स्क्रीन शेअर करते तुम्हाला. माझा व्हिडिओ असा 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 वरखाली सारखा दिसत असेल तर आय थिंक थोडं जरा गडबडलंय आपलं नेटवर्क, पण काही प्रॉब्लेम नाही. आपण एक काम करू, आपण जाऊ आणि जरा आपला अभ्यास कुठपर्यंत आलाय ते बघूया. बघा सी, आपल्या मागच्या वेळेला आपण, मला वाटतं आपला अख्खा झाला ना धडा, एक्सरसाइज कम्प्लीट झाली ना आपली. बघा या, तुमच्या लक्षात आहे ना आपण काय केलं होतं? मेजरमेंट ऑफ मॅटरचं आपलं रिव्हिजन झालं. पीपीटी बघितली, त्याचा व्हिडिओ बघितला आणि मग त्याचं आपण एक्सरसाइज पण सॉल्व्ह केली, बरोबर ना? आठवतंय ना? आता आपल्याला ऍसिड्स, बेसिस आणि सॉल्ट्स ह्याला रिवाइज करून त्याचं एक्सरसाइज सॉल्व्ह करायची आहे. तुम्हाला एक्झामला हे 2 धडे आहेत का? नाही मॅम. ओके, ज्यांना आहेत त्यांना बरे, मला बरे की मी त्यांचं काहीतरी घेते, जरा बरं. चला हरकत नाही. एक्सरसाइज आपली अर्धी झाली आहे मुलांना. मेजरमेंट ऑफ मॅटरची एक्सरसाइज हाफ असं लिहून ठेवलेलं आहे मी इकडे, म्हणजे ती हाफच झालेली आहे. चला मग आज आपल्याला नवा धडा सुरू करावा लागेल जर आपला एक्सरसाइज कम्प्लीट झाला तर. डोंट वरी, मी जरा एक्सरसाइजचं पेज ओपन करते आणि मग कुठपर्यंत आपले क्वेश्चन झाले त्याच्यामध्ये ऑलरेडी लिहिलेलं. काय रे मॅम स्क्रीन दिसत नाहीये. आम्ही स्क्रीन शेअर केलीच नाहीये ना, आता करणार आहे. आणि काय एक्झॅक्टली करायचंय हे कळावं म्हणून मी थांबले होते. तर आपली एक्सरसाइज अर्ध्यापर्यंत आलेली आहे, ती आता आपण पूर्ण करू. माइंड मॅप दाखव का आपण व्हिडिओ बघायचा आज, जरा रिवाइज करूया, व्हिडिओ बघूया आणि मग उरलेले क्वेश्चन्स करूया. येस मॅम, व्हिडिओ बघूया. आज जरा व्हिडिओ मॅम. बघूया. तो जरा आधनं बघितलं की पूर्ण धडा रिवाइज होऊन जातो. क्वेश्चन्स काढून ठेवते मी आणि व्हिडिओ दाखवते तुम्हाला. ओके, प्रीती बोल ग, हँडरेस का करतेस तू? काही बोलायचंय का तुला माझ्याशी? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भन्नाट माहिती सत्रात आपण द्रव्याचे मोजमाप म्हणजेच मेजरमेंट ऑफ मॅटर अतिशय सोप्या भाषेत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भन्नाट माहिती सत्रात आपण द्रव्याचे मोजमाप म्हणजेच मेजरमेंट ऑफ मॅटर अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एका साध्या वजन काट्यावर मोजता येणाऱ्या पदार्थांपासून ते या विश्वाच्या अदृश्य अशा लहानात लहान कणांपर्यंतचा हा एक रंजक प्रवास आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण नेमके काय पाहणार आहोत तर रासायनिक संयोगाचे नियम, अणूंचा आकार आणि वस्तुमान, रेणू वस्तुमान आणि मोल म्हणजे काय, संयोजा आणि रासायनिक सूत्रे कशी लिहायची यावर आपण थोडक्यात पण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपला पहिला टप्पा आहे रासायनिक संयोगाचे नियम. सुरुवात करूया प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि मोजता येणाऱ्या गोष्टींपासून. इथे आपल्याला दिसतोय आंतवान लवाझिये यांनी मांडलेला द्रव्य अक्षयतेचा नियम. आणि मित्रांनो, एक गंमत सांगू, ऑक्सिजन आणि हायड्रोजनला ही नावे चक्क याच लवाझिये यांनी दिली होती. आहे ना रंजक? लावाझिये यांनी एक महत्वाची गोष्ट सिद्ध केली, ती म्हणजे रासायनिक अभिक्रियेत द्रव्याचे नवीन निर्माण होत नाही किंवा ते नष्टही होत नाही. थोडक्यात
अभिक्रिया होण्यापूर्वीचे आणि नंतरचे वजन अगदी सारखेच घडते. याच नियमाला J.L. ब्राउस जोडला. त्यांनी प्रयोगातून दाखवून दिलं की संयुगात मूलद्रव्ये नेहमी एका निश्चित वजनाच्या प्रमाणातच एकत्र येतात. जसं की पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण नेहमी 1:60 असेच असते. मग ते पाणी तुमच्या गावातल्या विहिरीचे असो व आकाशातून पडणाऱ्या पावसाचे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, अणूंचा आकार आणि वस्तुमान. हे मोठे नियम समजल्यानंतर आता थेट अणूंच्या सूक्ष्म जगात डोकावूया. अणू इतका लहान असतो की तो साध्या डोळ्यांनी दिसणं केवळ अशक्य. हायड्रोजनचा अणू तर 10⁻⁻10 मीटर एवढा सूक्ष्म असतो. पण आधुनिक विज्ञानाची कमाल बघा. फील्ड आयन मायक्रोस्कोप सारख्या प्रगत उपकरणांच्या मदतीने शास्त्रज्ञांना या लपलेल्या कणांची प्रतिमा चक्क टिपता येते. आता तुम्ही विचार कराल, अणू इतका हलका असतो की साध्या वजन काट्यावर तो कसा मोजायचा? म्हणूनच शास्त्रज्ञांनी सापेक्ष अणुवस्तुमान ही भन्नाट संकल्पना शोधून काढली. सुरुवातीला हायड्रोजनला एकक मानले गेले आणि नंतर कार्बन 12 याला संदर्भासाठी प्रमाण मानले गेले. त्यामुळे आज आपण हायड्रोजन 1, ऑक्सिजन 16 आणि सोडियम 23 असे त्यांचे वस्तुमान अतिशय सहज मोजू शकतो. आता आपला तिसरा टप्पा, रेणू वस्तुमान आणि मोल. एका अदृश्य अणूपासून ते आपल्या प्रयोगशाळेत दिसणाऱ्या रसायनांपर्यंतचा प्रवास जोडण्यासाठी हे अणू मोजण्याची एक अतिशय हुशार पद्धत आपल्याला हवी होती. हा डोके चक्रावून टाकणारा आकडा नीट पहा. हा आहे ॲव्होगाड्रो अंक. हा आकडा एवढा प्रचंड आहे की जर संपूर्ण महाराष्ट्रातले वाळूचे कण मोजायला घेतले ना तरी ते या आकड्यापेक्षा कमीच भरतील. कोणत्याही पदार्थाच्या एका मोल मध्ये नेमके एवढेच रेणू असतात. हे समजायला अगदी सोपं आहे. जसं दैनंदिन जीवनात 1 डझन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 12 केळी येतात, किंवा 1 ग्रोस म्हटलं की 144 वह्या येतात. अगदी तसंच रसायनशास्त्रामध्ये 1 मोल म्हणजे ॲव्होगाड्रो एवढ्या प्रचंड संख्येने असलेले रेणू होय. सोपं आहे ना? आपला चौथा भाग आहे संयुजा आणि रासायनिक बंध. अणू एकमेकांचे हात धरून पदार्थ नेमका कसा बनवतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मग संयुजा म्हणजे नेमकं काय? संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्यासोबत एकत्र येण्याची म्हणजे संयोग पावण्याची क्षमता. ही क्षमता पूर्णपणे त्याच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून असते. स्थिर होण्यासाठी एखादे मूलद्रव्य किती इलेक्ट्रॉन देणार, घेणार किंवा वाटून घेणार हे त्याची संयोजन ठरवते. जसं सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन तो घेतो आणि त्यातून आपण रोज खातो ते मीठ तयार होतं. पण काही मूलद्रव्य अगदी बहुरूपी असतात बरं का. लोह आणि तांबे यांच्यासारखे काही मूलद्रव्य वेगवेगळ्या रासायनिक परिस्थितीनुसार वेगवेगळी संयोजा दाखवतात. विज्ञानाच्या भाषेत आपण याला परिवर्ती संयोजा असे म्हणतो. आता पाहूया आपला 5वा आणि अत्यंत महत्वाचा भाग, रासायनिक सूत्रे लिहिणे. एकदा का आपल्याला संयुजेची पूर्ण माहिती मिळाली की सूत्रे लिहिणे म्हणजे अगदी डाव्या हाताचा मळ. यासाठी फक्त तिरकस गुणाकाराची ही साधी ट्रिक वापरायची. प्रथम मूलकांची संज्ञा लिहायची, त्याखाली त्यांची संयोजा लिहायची आणि तिरकस गुणाकार करायचा. ही पद्धत वापरून कोणीही कोणतंही मोठं पुस्तक पाठ न करता सोडियम सल्फेट सारख्या गुंतागुंतीच्या संयोगाचे अचूक सूत्र स्वतः तयार करू शकतो. आता शेवटचा भाग, सादरीकरण. आपला हा विज्ञानाचा रंजक प्रवास संपवण्यापूर्वी हे माहिती सत्र कोणी तयार केले आहे ते पाहूया. द्रव्याचे मोजमाप अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट करणारे हे माहिती सत्र आपल्यासाठी अभिमानाने सादर केले आहे दीपिका दीक्षित तांबेकर यांनी. जाता जाता फक्त एवढाच विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर अणूंना मोजण्याचे हे अचूक नियम निसर्गात नसते तर आज आपल्या आजूबाजूची कोणतीही वस्तू अशी स्थिर राहिली असती का? या अद्भुत प्रश्नावर नक्की विचार करा. विज्ञानातील ही गंमत अशीच शोधत राहा. धन्यवाद. धन्यवाद. अशा पद्धतीने आपलं रिव्हिजन झालेलं आहे. व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. आता आपण जाऊया आपल्या प्रश्नांकडे. आपण कुठपर्यंत आलो होतो हे मी मार्क करून ठेवलेलं असणार, असं मी अर्धवट सोडून दिलं नसणार. काय आय थिंक बरंच आपलं डिस्कशन झालंय नाही का. हे आपण केलं होतं बघा, मॉलिक्युलर वेट कसं काढायचं हे आपण केलं होतं. अरे असं कसं?
कुठलं तरी दुसरं पण आहे का? एक मिनिट, मी ना तुमच्याकरिता वेगवेगळे प्रश्न काढून ठेवले होते. इंग्लिश एक्सरसाइज हीच आहे, पण मग हीच आहे. ठीक आहे, म्हणजे मी काही मार्क नाही केले तर आपण अर्ध केलंय असं मी लिहून ठेवलंय, हाफ. मग मला जरा सांगा, हे आपण मॉलिक्युलर मास आपण काढलंय ना? नाही गेलंय आपण हे काहीच. चला, सोपं आहे, पटकन सगळं करून टाकूया. काय आहे हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय आहे, आठवतंय का? तुमच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करा. अरे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास आपण आताच बघितलं ना व्हिडिओ मध्ये. असं काय करताय? मास म्हणजे काय? द्रव्य. जे द्रव्य आपण कधी बनवू शकत नाही आणि जे कधी संपत नाही. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. बरोबर ना? कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये जे टोटल रिएक्टंटचं मास असतं, टोटल मास ऑफ द रिएक्टंट बिफोर केमिकल रिएक्शन इज इक्वल टू द टोटल मास ऑफ द प्रोडक्ट्स आफ्टर द रिएक्शन. हेच तर आहे ना लॉ, आठवला का? आणि अँटोनी लॅव्हॉइझियरने तो दिलेला आहे, आपण आत्ताच व्हिडिओमध्ये पाहिलं ना. आता बघा, एक्झाम्पल आपल्यासाठी म्हणून एक एक्झाम्पल आहे छानपैकी. विनेगर आहे 100 ग्रॅम, बेकिंग सोडा 20 ग्रॅम, टोटल मास आहे 120 ग्रॅम. आणि आफ्टर रिएक्शन कार्बन डायऑक्साईड गॅस बनला, पाणी बनलं, सोडियम ऍसिटेट बनलं, पण ह्या सगळ्यांचं वजन आहे 120 ग्रॅम. बरोबर? याचं कारण काय आहे? कार्बन डायऑक्साईडचं वजन किती? 44, पाण्याचं किती? 18, आणि उरलेलं जे काही आहे याच आहे. म्हणजेच काय? टोटल वेट इज 120. बरोबर ना? येस मॅम. असं का होतं? कारण रिझन दिलेलं आहे. केमिकल ऍटम्स आर नॉट डिस्ट्रॉइड और क्रिएटेड. एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये ऍटम बनत पण नाही आणि संपत पण नाही. फक्त ते काय करतात? रिअरेंज करतात आणि एक नवीन सबस्टन्स बनतो. बरोबर की नाही? हाच तर आपला लॉ सांगतो. मग याचा यूज कुठे करतो आपण? केमिकल इंडस्ट्रीमध्ये, लॅबोरेटरीमध्ये करतो, केमिकल इक्वेशन बॅलन्स करण्याकरता करतो, आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये करतो. म्हणाल हे काय एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये कसं? जेव्हा डिकम्पोजिशन रिएक्शन होते ना, म्हणजे एखादा मोठा मॉलिक्यूल तुटतो आणि त्यातनं छोटा मॉलिक्यूल बनतो, तर त्याला म्हणतात डिकम्पोजिशन. चला सांगते मी तुम्हाला. आपण एक्झाम्पल बघूया की डिकम्पोजिशन मध्ये असं कसं होतं. बघा, CO2 हा मॉलिक्यूल आहे, हा ब्रेकडाऊन होतो तेव्हा तो काय बनतो? कार्बन प्लस ऑक्सिजन. ऑक्सिजन. आता ह्याचं वजन किती? कार्बनचं वजन आहे 12 आणि ह्या दोघांचं 16 आणि 16 32. बरोबर? इथे 32 लिहून टाकते. एकूण वजन किती झालं? 44. हेच तुटलेत. मग आता कार्बनचं वजन किती झालं? 12 आणि याचं वजन किती झालं? 32. म्हणजे डिकम्पोजिशन निसर्गामध्ये एखादा मोठा मॉलिक्यूल तुटून त्याचे लहान घटक होणार, याला आपण काय म्हणतो? डिकम्पोजिशन म्हणतो. मग आपल्याला इथे जे उत्तरामध्ये दिले की नाही, की याचा उपयोग कुठे? एन्व्हायरमेंटल स्टडीज. म्हणजे कुठे? निसर्गामध्ये. एन्व्हायरमेंटमध्ये मोठे मोठे मॉलिक्यूल, आपण जे अन्न खातो त्या अन्नाला ब्रेकडाऊन करतो आणि त्याचे छोटे मॉलिक्यूल बनतात. बरोबर? आपल्या पोटामध्ये आपण जे काही कार्बोहायड्रेट, प्रोटीन वगैरे जे काही खात असतो ते तसेच काही आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट म्हणून फिरत नाही, त्यातनं एनर्जी अशी आपल्या शरीरामध्ये मिळते ना. तर तो जो ब्रेकडाऊन आहे तो केल्यानंतर हाच रूल फॉलो होतो की जेवढं त्याचं टोटल मास आहे तेवढंच त्याचं स्ट्रक्चर पण मास असते. बरोबर ना? समजलं? हा लॉ समजला? येस मॅम. आता पुढचा
लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन हा तुमच्या भाषेत सांगा जरा मला आता. The proportion by mass of the constituent element in the different samples of a compound is fixed. चला, गुड. कोणीतरी प्रयत्न केला, पुस्तकातनं वाचलं तरी ठीक आहे. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. म्हणजेच काय की एखाद्या कंपाऊंड मध्ये बाय प्रपोर्शन जे काही त्याचं मास असतं ते फिक्स असतं. त्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ कॉन्स्टंट मास, बरोबर की नाही? सॉरी, कॉन्स्टंट प्रपोर्शन. बघा, त्याचं उदाहरण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. पाण्याचा मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल मध्ये H2O, तर H2O मध्ये हायड्रोजनचा मास 2, ऑक्सिजनचं 16. तर ह्याचा रेशो काय आला? 2:16. ह्याला आपण डिवाइड करणार ना, 2/16. मग हा काय झाला? बे एके बे, बे 8 16, म्हणजे एकाच 8. हे झालं प्रमाण. वेदर वॉटर इज ऑब्टेन फ्रॉम रेन, रिव्हर, सी, लॅबोरेटरी, तुम्ही कुठूनही हे पाणी घेतलं, बरोबर, तरीही त्याच्यामधला हा रेशो कॉन्स्टंट असतो. हाच तर हा लॉ सांगतो ना, जर ह्याचं प्रमाण बदललं तर तो मॉलिक्युलच बदलून जाईल. असं आणखी एक एक्झाम्पल आपल्याला दिलं ते पण आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन आहे 12, ऑक्सिजन आहे 32. कोणाला काही सांगायचंय का मला? माईक बंद करा तुमचा, बोला. पेज नंबर काय आहे? पेज नंबर नाही आहेत, हे क्वेश्चन आन्सर्स घेतेय मी तुमचे, धड्यावर रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स, रिव्हिजन. अच्छा सर. ओके, चला आता ह्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन ह्यांचं प्रमाण जर आपण केलं तर 12/32. सांगा बरं मला कसं काय येईल हे? 12/32 काय येईल? रिड्यूस करा त्याला, 12/32. 0.375. बाप रे, तसं नाही काढायचंय. अगं 12/32 हेच आहे ना? 12/32 आपण काय करतो? त्याला रिड्यूस करतो. म्हणजे काय करतो? 2ने भागतो ना. 6×12, बे एके बे, बेसक 12. मॅम 3:8. काय? Ma'am 2.6. आणि बे 3:8. 3:8. 2.8. समजलं का? 3:8 कसं आलं, कळलं का? येस मॅम. Yes. असंच आपलं H2O काढलं होतं ना आपण. हे बघा, हे 3:8 आलं. ह्यातलं हे 12 म्हणजे काय आहे? कार्बन आहे. कार्बन भागिले ऑक्सिजन, CO2 झालंय ना आता हे येस वजन. मॅम. समजतंय ना आपण काय करतोय? आपण उत्तर क्रॉस चेक करतोय. हे आपण आधी पण केलं होतं. आपण त्याचं तर रिव्हिजन करतोय ना. सो एक एक मुद्दा आपण परत रिवाइज करतोय. आता पुढचं, इट नेव्हर चेंजेस. हा रेशो कधीही बदलत नाही. ह्याचा उपयोग काय होतो? याचा फायदा काय होतो? इट हेल्प्स इन आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड्स. म्हणजे जर मी तुम्हाला असं सांगितलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण 1:8 आहे, सांगा मॉलिक्युल कोणतं?
तुम्ही मला उलट सांगू शकता की हे पाणी. रेशोवरून कंपाऊंड सांगता येतो, रेशोवरून केमिकल फॉर्म्युला सांगता येतो, बरोबर. आणि याच्यावरूनच तो पदार्थ किती प्युअर आहे हे कळतं. H2O म्हणजे पाणी, म्हणजे तो प्युअरेस्ट आहे, त्याच्यामध्ये दुसरं काही टाकलेलं नाहीये, म्हणजे 100% प्युअर. आता ऍटम आणि मॉलिक्युल मधला फरक मला सांगा. आधी तुमच्या भाषेत सांगा, इथली उत्तरं नाही बघितली तरी चालेल. आधी तुमच्या भाषेत तुम्हाला जे माहितीये ते सांगा. सांगा, ऍटम म्हणजे काय, मॉलिक्युल म्हणजे काय? आता हे तर तुम्हाला माहिती असलंच पाहिजे, ऍटम म्हणजे काय आणि मॉलिक्युल म्हणजे काय. हॅलो मॅम. बोला. ॲटम मीन्स छोट्या कणांपासून बनलेला. ऍटम म्हणजेच छोटा कण, सगळ्यात छोटा कण, बरोबर. आणि मॉलिक्युल म्हणजे काय मग? मॉलिक्युल मीन्स जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ना, त्याला मॉलिक्युल्स बोलतात. अच्छा, अजून कोणाचं काही वेगळं उत्तर? आता आपण 9वीत आलोय, आपल्याला 8वीत असताना स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा धडा होता, तो आपण एवढा केलाय मॅम डिटेलमध्ये. एखाद्या सबस्टन्सचे सर्वात स्मॉलेस्ट पार्टिकल. कोण, मॉलिक्युल? येस मॅम. आणि मग ॲटम कोण आहेत? तर तुम्ही असं काय करताय रे? तुम्ही 9वीत आहात ना? असं पहिल्यांदाच आपण या गोष्टी बोलतोय, असं काय करताय तुम्ही? आठवत नाहीये मॅम. असं टेन्शन येऊ नका, आपण आठवूया. चला, सोपं काम करू, आपण स्ट्रक्चर ड्रॉ करण्यापासून सुरुवात करू. हे काय असेल? ॲटम्स. आठवलं तुम्हाला? आपण ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतो ॲटॉमिक तो स्ट्रक्चर. आहे, हा, त्याला म्हणतात ऍटम. पण जर आता मी इथे लिहिलं CO2 NH3, किंवा CH4, हे काय आहेत सगळे? हे आहेत सगळे मॉलिक्युल. एलिमेंट्स. नाही ग, सगळ्याच गोंधळ करताय तुम्ही. एलिमेंट्स नाही आहेत ते, मॉलिक्युल्स आहेत ते. आणि हे मॉलिक्युल बनलेले आहेत कार्बनचा ऍटम, ऑक्सिजनचा ऍटम, आणखी एक ऍटम ऑक्सिजनचा, एक नायट्रोजन, 3 हायड्रोजन, ह्यात एकूण 4 ऍटमचा हा बनलेला आहे, एकूण 3 ऍटमचा हा बनलेला आहे, एकूण 5 ऍटमचा हा बनलेला आहे. आणि हे सगळे आहेत मॉलिक्युल्स. कन्फ्यूज होऊ नका, इयत्ता 9वीत आहोत आपण आता, ह्या बेसिक गोष्टींमध्ये कन्फ्युजन नाही पाहिजे. ऍटम्स हे प्रत्येक कोणत्या पण मॅटरचे स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत. आता ह्याला मी कुठलंच नाव दिलं नाहीये, काही इलेक्ट्रॉन दिले नाहीत, कारण ह्यापैकी हे 3 मधला हा कोणता असू शकतो, या 4 मधला हा कोणता असू शकतो, किंवा या 5 मधलाही हा कुठलाही ऍटम असू शकतो. ऍटमचं स्ट्रक्चर बेसिक फंडामेंटल सेम आहे, मध्यभागी न्यूक्लियस, आजूबाजूला इलेक्ट्रॉन, ही रचना सगळ्यांची कॉन्स्टंट असते, सेम असते. आणि हे आहेत ऍटम. या ऍटम्सना एकत्र आल्यानंतर, खूप सारे ऍटम 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 एकत्र जर आले, 2 एकापेक्षा जास्त, तर बनतात मॉलिक्युल्स. कळलं का? ऍटमचे बनतात मॉलिक्युल्स. आणि एलिमेंट्स, आता हा मुद्दा कुठून आला? एलिमेंट्स, एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स, अशी 3 कॅटेगरी आहे सबस्टन्सची. आता हे मी वेगळ्या रंगाने लिहितो, उगाच कन्फ्युजन नको. मॅटर म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेलं सगळे पदार्थ, हे जे मॅटर आहे हे 3 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण डिवाइड करतो. त्यातली पहिली आहे एलिमेंट्स. हे रे,
मूर्ख, सॉरी. तुम्हाला नाही बरं का, इकडे अचानक माझ्या बाजूला जोरात आवाज झाला. मी घाबरले, काय झालंय. मच्छर होता, ते मेजर नाही पण तरी आवाज जोरात झाला. एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स हे 3 वेगवेगळे घटक आहेत. त्याच्यामध्ये आपण एखादा सबस्टन्स काय म्हणू आपण त्याला डिवाइड करतो. एलिमेंट्स म्हणजे काय? हे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे सगळे एलिमेंट आहेत. हे निसर्गामध्ये जसे मूळ असतात तसेच दिसतात. हे एकत्र आले की बनतात कंपाऊंड्स. हे कंपाऊंड्स आहेत, मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स. समजलं का? कंपाऊंडचे मॉलिक्युल आहेत ते. आणि तिसरे असतात मिक्सचर्स. मिक्सचर्स काय असतात? नुसतंच एकत्र आलेले असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट, त्यांचं काही केमिकल कॉम्बिनेशन झालेलं नसतं. उदाहरणार्थ एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. समजलं? ओके. सो सगळं कन्फ्युजन क्लिअर झालं का? तर मग ऍटम आणि मॉलिक्युलचं आता तुम्ही मला डिफरन्सिएशन सांगू शकता का? एक तर आहे की ऍटम्स आर द फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ एनी सबस्टन्स. ऍटम सगळ्यात छोटे पार्टिकल्स आहेत. वेन ऍटम्स कम टुगेदर दे फॉर्म द मॉलिक्युल्स. बरोबर? येस मॅम. चला बघा, ऍटम, smallest particle of an atom is element is atom, and smallest particle of substance capable of independent existence. आता हे असं का म्हणावं लागलं? चला, व्हेरी गुड. याच्यामध्ये खूपच चांगली गोष्ट आहे. हा मुद्दा आला. समजा आता आपण घेतला ऑक्सिजन, किंवा चला आपण घेऊया हायड्रोजन. हायड्रोजन हा एक ऍटम आहे की नाही? पण हायड्रोजन हा एकटा ऍटम निसर्गामध्ये राहू नाही शकत, कारण की तो अनस्टेबल आहे. त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. बरोबर? मग एक इलेक्ट्रॉन असेल तर त्याला काय करावं लागेल? त्याला इलेक्ट्रॉन ड्युप्लेट कम्प्लीट करावं लागेल. त्याच्याकरता त्याला काय करावं लागेल? दुसऱ्या एका हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग करावं लागेल. बरोबर आहे की नाही? ह्याला काय म्हणतात? मॉलिक्यूल. मग हायड्रोजनचा मॉलिक्यूल निसर्गामध्ये आपल्याला सापडतो की नाही? सापडतो. हायड्रोजनचा ऍटम सापडतो का? एकटा सापडणं मुश्किल आहे, एकटा नाही सापडत. मॉलिक्यूल गॅशियस फॉर्म मध्ये H2 च्या गॅशियस फॉर्म मध्ये सापडतो आपल्याला. बरोबर? मग कॅनॉट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली, म्हणजे एकटे एकटे हे शक्यतो सापडत नाहीत. पण मॉलिक्यूल तर असतातच, कारण मॉलिक्यूल बनले की ते स्टेबल झाले, बॉन्ड बनला ना त्यांचा. ऍटम काय करतात? केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात आणि मग त्यांच्यापासून मॉलिक्यूल बनतात. पण मॉलिक्यूल हे स्वतःच ऍटम्सने बनलेले आहेत. त्याच्यामुळे मॉलिक्यूलला स्वतःच्या प्रॉपर्टी आहेत. बरोबर की नाही? बघा, आता H2O हा मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 वेगवेगळे ऍटम ऍड झालेत. पण ह्याच्या स्वतःच्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत की नाही? म्हणजेच मॉलिक्युल्स आर डिफरंट दॅन ऍटम्स. मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ ऍटम्स, बट स्टील त्यांच्यामध्ये काहीतरी बॉन्ड बनलाय, म्हणून ह्यांच्या प्रॉपर्टीज ऍटम्स पेक्षा वेगळ्या असतात, असू शकतात. बरोबर? समजलं? आता डाल्टनची ऍटॉमिक थिअरी म्हणजे काय? एक्सप्लेन करा. एक्सप्लेन डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी. तुमच्या भाषेत सांगा. आठवत होती आपल्याला? बघा, आठवते का? मॅम, डाल्टन्सनी ॲटॉमचा शोध लावला होता. बरोबर. मग त्याचं काय म्हणणं होतं ऍटम बद्दल? कसे असतात हे ऍटम? त्याला काय वाटतं ऍटम कसे असतात? ऍटमचा शोध लावला, संपलं. तुम्हाला जर विचारलं पेपरमध्ये डाल्टनची ऍटॉमिक थिअरी सांगा, समजा एखादा हॉट मध्ये प्रश्न विचारला, हॉट्स असतात ना, हाय ऑर्डर थिंकिंग, हे तर तुम्हाला ऑलरेडी झालंय मागच्या वर्षी. त्याच्यावर बेस तुम्हाला सांगता येईल का? मॅम, बोला. तुम्ही कुठला मॅम, सब्जेक्ट शिकवतात? हॅलो, हा प्रश्न कोणी विचारला मला आता? कोमल. कोमल, आपण आज पहिल्यांदा आलाय का क्लासमध्ये? आज आपण पहिल्यांदा आलाय का क्लासमध्ये? मी रागवत नाही, विचारते.
मॅम कुठे गेल्या त्या? ऍटम एक मिनिट हा, एक मिनिट. कुठे गेली ती कोमल? प्रश्न विचारायला हरकत नाही, मीच विचारते की तुम्ही पहिल्यांदा आलाय का, असं होऊ शकतं ना. रागवत नाही, मी खरंच विचारते. पहिल्यांदा आली आहे का ती व्यक्ती, तर तिला कसं माहिती असेल ना मी काय घेते, अचानक हे कुठून आलं. तर हो, नाही तर नाही, एवढं काय टेन्शन घेण्यासारखं आहे. किंवा मला लक्षातच नाही तुम्ही काय घेता, असं असू शकतं. जे काय आहे ते सांगा की पटकन. कुठे गेल्या त्या कोमल मॅडम? आहेत का गायब झाल्या? गेली वाटतं, मॅम लिव्ह केलं वाटतं. मॅम नवी व्यक्ती आहे का? नो मॅम. मॅम मी मग असं सांगू काय? का? हा, मॅम उत्तर सांग बोल ना. मॅम ऍटम्स मध्ये म्हणजे species असतात आणि ते चिपकलेले नसतात ते सांगितलं होतं. काय काय काय? मला नाही कळलं, परत सांगा मॅम प्लीज. मी सांगू का? सांगा ना, मी त्यांच्या वाटच मॅम बघते, त्यांनी सांगा. आणि सगळ्यांनी ते जे एकदम ऍटम सांगितलं. नाही बाळांनो, तुमचा मला काहीच आवाज येत नाहीये, मला नीट सांगा. एका वेळेला पूर्ण सांगा. मॅम त्यांनी सांगितलं होतं की ॲटॉम्सनी बुंदीच्या लाडूवाने असतो ॲटॉम्स म्हणजे. हा, शाबाश, व्हेरी गुड. हे उत्तर कोणी सांगितलं मला आता? ऋतुपर्णा. ऋतुपर्णा, शाबाश, व्हेरी गुड. त्याने बरोबर, तू अगदी बरोबर सांगितलं की बुंदीचा लाडू कसा असतो, आतून पूर्ण भरलेला. लाडू म्हणा, लिंबू म्हणा, काही म्हणा, आतून पूर्ण भरलेला असतो ना तो. तसा ऍटम असतो. ऍटम हा सगळ्यात छोटा पार्टिकल, तुम्ही त्याला आणखीन तोडू शकत नाही. आणि तो जसे छोटे छोटे बॉल असतात की नाही, बॉल, तसा बॉल नि बनलेले असतात ते. म्हणजे सगळे प्रत्येक मॅटरचा ठरलेला एक प्रकारचा बॉल आहे. समजा हिरवे बॉल, लाल बॉल, तुम्ही ठरवायचं तुम्हाला जसं दाखवायचं तसे. हायड्रोजनचे एकसारखे आणि ऑक्सिजनचे एकसारखे, त्याचे वेगळे, ह्याचे वेगळे, आणि ते त्यांचं फिक्स असतं, असं त्याचं म्हणणं होतं. आणि ते आतून पूर्ण भरलेले असतात, तुम्ही त्यांना आणखी तोडू शकत नाही. शिवाय प्रत्येक मॅटर हा ह्याच ऍटमने बनलेला असतो, असं त्याची डाल्टनची थेअरी सांगते. आणि हा, तुम्ही हे ऍटम्स बनवू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. यू कॅनॉट क्रिएट ऑर डिस्ट्रॉय दीज. आणि ते काय बघा, ऍटम्स ऑफ द सेम एलिमेंट आर आयडेंटिकल. जसं मी तुम्हाला म्हटलं, हायड्रोजनचे सगळे एकसारखे, ऑक्सिजनचे सगळे एकसारखे, बरोबर. तसंच ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स डिफर इन मास अँड प्रॉपर्टीज. हायड्रोजनच्या आणि ऑक्सिजनच्या, कार्बनच्या आणि नायट्रोजनच्या प्रत्येक टाईपच्या एलिमेंटमध्ये, त्यांच्या ऍटम्समध्ये मास आणि त्याच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत ना, कारण ते ऍटम्सच वेगळे आहेत. नाउ ऍटम्स कंबाईन इन डिफरंट होल नंबर रेशोज. ऍटम एकमेकांशी 1, 2, 3 अशा होल नंबरच्या रेशोमध्ये मिक्स होतात. अर्धा ऍटम, पाऊण ऍटम असं होत नाही. ड्युरिंग केमिकल रिएक्शन्स ऍटम्स आर ओनली रिअरेंज्ड. भारी गोष्ट सांगितलेली आहे ना. ऍटम काय करतात, फक्त रिअरेंज करतात, संपत नाही. किती भारी कन्सेप्ट आहे ही. आता ह्या थिअरीमुळे आपल्याला काय काय सांगता येतं? लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. केमिकल कॉम्बिनेशन होतं म्हणजे काय होतं, पहिला लॉ आपण बघितला नाही का, फिक्स्ड मास, फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. कंपाऊंड कसे बनतात, हा ऍटम, तो ऍटम, एवढं प्रमाण, बरोबर. मग केमिकल रिएक्शन्स पण आपल्याला सांगता येतात त्याच्यामध्ये. ऑल्दो सम पॉइंट्स वर लॅटर मॉडिफाईड, इट लेड द फाउंडेशन ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. त्यातल्या काही गोष्टी नंतर बदलल्या ना आपण, की तो एक नुसताच बॉल नाहीये, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन पण आहेत, बरोबर. तुम्ही त्याला आणखी ब्रेकडाऊन करू शकत नाही, पण तो 3 वेगवेगळ्या गोष्टींनी बनलेला आहे, असं नंतर आपल्याला समजलं. आता ऍटॉमिक मास म्हणजे काय सांगा, चला तुमच्या भाषेत सांगा आणि पटकन सांगा, जे माहिती आहे ते सांगा. ॲटॉमिक मास म्हणजे ते किती पदार्थांनी बनलेले. ऍटमच्या हॅलो मास मॅम. बद्दल. मॅम ॲटॉमिक मास मीन्स तो मीन्स लाईक कार्बन किंवा मग हायड्रोजन वगैरे, त्याच्यावरती जे ॲटॉमिक मास नंबर असतात ते.
हो, पण ते कुठून येतात? मीन्स ते ॲटम्स असतात ना, हम्म. ते एक सोबत असतात, तर मग त्याला तो ॲटॉमिक मास नंबर दिला जातो. मीन्स लाईक C6 किंवा मग C12 असं. ते बरोबर आहे. त्याच्यावर जो मॅम मी नंबर असतो सगळं तो नंबर का असतो सांगा ना. मॅम ते वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे पदार्थ एवढंच ऐकू आलं. मॅम प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची न्यूक्लियसमध्ये ॲडिशन होते. मॅम ते इलेक्ट्रॉनिक बास. कॉन्फिगरेशन काढण्यासाठी असतं. बरं, सगळी उत्तरं ऐकली मी. त्यातली 2 उत्तरं व्हॅलिड आहेत, म्हणजे बाकीची चुकीची नाहीयेत, पण त्याचा इथे संदर्भ नाहीये. तुम्ही जे काय 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 सांगितलं ते आता आपण एक एक चेक करूया हा, आणि मग त्याला व्हॅलिडेट करूया की ह्याचा संदर्भ कुठे आहे. ओके. बघा, तुमचं एक उत्तर असं होतं की ॲटॉमिक नंबर म्हणजे त्या सिम्बॉल, त्याचा आपण त्याला जे काही म्हणतो ना सिम्बॉल म्हणूया आपण, संज्ञा, त्या ॲटमच्या वरती लिहिलेलं असतं C6, बरोबर, असं काहीतरी लिहिलेलं असतं. असं म्हणायचंय का? मग हो C6 मॅम. तरी असेल तरी हा त्याचा ॲटॉमिक मास नंबर नाहीये. हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, त्याला म्हणतात झेड. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर ह्या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ॲटॉमिक नंबर मी लिहिते AN आणि ॲटॉमिक मास नंबर AMN, ॲटॉमिक मास नंबर. तुमच्या सगळ्यांपैकी एक उत्तर असं आलं होतं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज होते. हे उत्तर कोणी दिलं होतं? ऋतुपर्णा का? हो येस मॅम, मी दिलं. येस, हे उत्तर सगळ्यात ऍक्युरेट आहे. म्हणजे का बरं? यांना वजन आहे ना, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन एकत्र केलं की तुम्हाला मास मिळतो. मास मास म्हणजे वजन. ज्या गोष्टींना वजन आहे तुम्ही त्यांनाच ऍड कराल ना. चला मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. ही एक पिशवी घेऊन मी मार्केटमध्ये गेले आणि आता त्या पिशवीमध्ये मी काय काय टाकलं ते बघा. ह्याच्यामध्ये मी बटाटे टाकले. आता फक्त टाकते सर्कल्स, बटाटे, ठीक आहे. नंतर कांदे टाकले. कांदे लाल असतात, लाल टाकूयात आपण कांदे, ठीक आहे. कांदे टाकले, बटाटे टाकले, आणि मग त्याच्यानंतर मी पुढे गेले तर तिकडे मला ते हे असतात ना, काय बरं म्हणतात त्याला, अरे काय सांगू, असे पेपर असतात बघा, त्याच्यामधनं आरपार रांगोळी जाते, असे प्लॅस्टिकचे हलके हलके पेपर असतात, डिझाईनचे पेपर, ते पेपर दिसले, ते पण मी घेतले. आता गणपती गौरी आलेत डेकोरेशनसाठी, ते घेतले. त्याच्यानंतर दाराला लावायला ते हे असतात बघा, खाली पट्ट्या असतात प्लॅस्टिकच्या, त्या घेतल्या. मग त्याच्यानंतर मी घेतला नारळ, निळ्या रंगाचं पाणी, नारळ घेतला. त्याच्यानंतर 1 किलो फुलं घेतली आणि मग त्याच्यानंतर मी काय बरं सांगू तुम्हाला, आता मी दुर्वा घेतल्या. दुर्वा हे पूजेचं सामान मी ग्रे कलरचं केलंय. आता मला ह्या सगळ्याचं वजन करायचंय, वजन. तर मला सांगा, ह्या पिशवीत एवढं सगळं सामान भरलंय, यातलं कशा कशाचं वजन करायला पाहिजे? मॅम पोटॅटोज आणि अजून काय टाकलं होतं? फ्लावर्स. फ्लॉवर्स, बटाटे, कांदे, हे कांदेत, लाल कांदे. निळ्या कांद्यांचं रंगाचं पण काय केलं होतं? पाहिजे मॅम. निळ्या रंगाचं काय होतं? नारळ.
नारळ. प्रकाश नारळ होतं. म्हणजे तुम्ही मला काय कशाचं नाव सांगितलंय, अशा गोष्टी ज्या जड आहेत. 1 किलो फुलं आहेत, ही 1 किलो फुलं टाकून दिली मी, त्याचं 1 किलो वजन आहे म्हणून घेतलं. 2 फुलं टाकली असते त्याचं वजन करायला पाहिजे होतं का? नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं ते रांगोळीचे पेपर असतात, त्याला काही वजनच नसतं, पण ते टाकलंय ना मी सामानात, त्याचं वजन करायला पाहिजे का? नो मॅम. त्याला आपण मोजतो, किती पेपर घेतले, 4 डिझाईनचे 4 पेपर घेतले, त्याचं वजन करत नाही आपण, त्याची संख्या मोजतो. तसंच मी आणखीन काय घेतलं, त्या पट्ट्या, दाराला लावायच्या पट्ट्या असतात बघा, त्याच्यावरती डिझाईन असतं, शुभ लाभ असं काय काय लिहिलं असतं. 3 दारांना मी 3 पट्ट्या घेतल्या, मी प्रमाण मोजलं, किती लागल्या पट्ट्या, त्याचं वजन मोजलं का मी? नाही. म्हणजेच काय, ह्याचा अर्थ असा आहे, काही गोष्टी मी संख्यात्मक मोजते आणि काही गोष्टी मी वजनात्मक मोजते. मग ऍटम मध्ये सुद्धा वजनात्मक गोष्टी आहेत न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियस मध्ये असलेल्या गोष्टींना म्हणतात न्यूक्लियॉन्स. ते त्याचं वजन सांगतात. पण संख्यात्मक ज्याच्यामध्ये आहे प्रोटॉनची संख्या विच इज इक्वल टू इलेक्ट्रॉनची संख्या, ही त्या ऍटम मधले नंबर ऑफ प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, त्याची संख्या म्हणजे त्याचा रोल नंबर हे सांगतात. समजलं? वजन वेगळं आणि संख्या वेगळ्या, ह्याच्यामध्ये घोळ करू नका. तर ऍटमिक मास नंबर मध्ये आपण काय मोजतो, त्याचा नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. पण आता मोजताना आपल्याला धड्यामध्ये त्याचा रेफरन्स दिलेला आहे की आपल्याला त्याचा एव्हरेज काढायचा. कशाच्या तरी बरोबर तुलना करतो ना आपण, वजन काट्यामध्ये 1 किलो वजन ठेवतो आणि दुसरीकडे आपण बटाटे कांदे मोजतो. तसं याच्यामध्ये एका बाजूला आपण कार्बन 12ला ठेवतो आणि मग दुसऱ्या बाजूला त्याला मोजताना 1/12 असं करून त्याला मोजतो. असं करून हायड्रोजनाला 1, कार्बनाला 12, ऑक्सिजनाला 16 आणि आयन म्हणजे Fe 56. कळलं का? मॉलिक्युलचं मास म्हणजे काय असतं? प्रत्येक ऍटमचं एकत्र केलेलं वजन. बरोबर, जसं आपण H2O मध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन म्हणजे 18 काढलं. कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन असं काढलं, CO2. बरोबर, त्याच्यावर हे ना आणखी रोमन न्यूमेरिकल वर. अमोनिया NH3, नायट्रोजन 14 आणि हायड्रोजन 3 17 काढलं. म्हणजेच काय, सगळे ऍटम ऍड करून करून जे मिळतं ते असं त्याचं मॉलिक्युलर मास. मोल म्हणजे काय? मोल एखाद्या सबस्टन्स मध्ये एवढे पार्टिकल्स म्हणजे त्याचा 1 मोल. हा नंबर आहे ॲव्होगॅड्रो नंबर. किंवा त्या सबस्टन्सचं ग्रॅम मधलं वजन म्हणजे त्याचा 1 मोल. 16 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल ऑक्सिजन. बरोबर, नाही 32, 16 आणि 16 32 ग्रॅम म्हणजे 1 मोल ऑक्सिजन. आणि तो त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतात एवढे. बरोबर. मोलार मास म्हणजे काय असतं? मला वाटतं हे सगळं आज पूर्ण होणार नाही आपलं, पुढच्या वेळेला ठेवायचं काय थोडस, बरंच काही आहे याच्यामध्ये. पुढच्या वेळेला आपण ह्या सगळ्या मॉलिक्युल्स डिस्कस करू. ठीक आहे, मोल कन्सेप्ट पासून आपण सुरू करू. ठीक आहे, इथपर्यंत झालं आहे. पुढच्या वेळेला हे कम्प्लीट करू आणि मग नवा धडा सुरू करू. ठीक आहे, चलो बाय बाय, भेटूया पुढच्या वेळेला आणि नवा टॉपिक. चलो बाय बाय. बाय बाय मॅम. बाय मॅम. बाय. Bye. थँक्यू. Bye.